म्हणजे असे हिरे असतात त्या आईवडिलांनी जन्माला घातलेले असतात, गावागावात असतात. हे खूप मोठं व्यासपीठ या लोकांना मिळत नाही, पण आमच्या नवक्रांती संस्थेच्या वतीने आम्ही असे गावागावातून हिरे शोधून काढतो आणि यांना हे व्यासपीठ आमचं छोटं व्यासपीठ मानदेश प्राईम न्यूज संपादक सचिन नारायण सिंगारे. आपण आजपर्यंत आपल्या मानदेश प्राईम न्यूज. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग का म्हणतोय, कारण आत्ता जरी सकाळ नसली तरी तुम्ही व्लॉग हा सकाळच्याच बघणार आहेत आणि त्यामुळे गुड मॉर्निंग. आणि मला असं तुम्हाला सांगायला आनंद होतोय आणि छान वाटतंय की आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे, आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. नवक्रांती संस्था आहे, त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं, त्यांच्यातर्फे आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. का तर आम्ही सरळ जी काय कामं करतो युवा पर्व फाउंडेशनला तो मेन म्हणजे अवॉर्ड मिळालेला. युवा पर्व फाउंडेशन क्षितिज नाना पवार अध्यक्ष क्षितिज नाना पवार आपले चालते बँगडीमध्ये नाही का, आम्ही त्यांना भेटवलेलं आहे ब्लॉगमध्ये. का चेक करा, जर तुम्ही जुने सगळे ब्लॉग चेक करा, त्यामध्ये तुम्हाला 100% ब्लॉग मिळेल, काहीच विषय नाही. ते आलते, त्यांना ते अध्यक्ष आहेत युवा पर्वचे. असं काय नाही की ते अध्यक्ष आहेत मग बाकीचे नाही, बाकीचे मग सगळे तेवढेच कामं करतात, तेवढे सगळे करतात, तेवढंच सगळ्यांनी कामं केले तेव्हा आज तिथपर्यंत पोचलेलं. आणि अशा हा पहिलाच नव्हता अवॉर्ड, खूप सारे अवॉर्ड मिळालेले आहेत, आत्ता मिळत आहेत आणि अजून मिळत राहणार आहेत. कामच तसं आहे, कारण कामं होत आहेत त्यामुळे नाव गाजतं आहे. असं नाही की मोकारच कुठं पण जाहिरात होतील काय पण नुसतं फ्लेक्स टाकायचं चाललंय. 100% कामं आहेत की कुठं पण कोणती पण मदत अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठं पण लागू द्यात, काहीच विषय नाही. प्रत्येक प्रकारची मदत युवा पर्व फाउंडेशन करते, प्रत्येक प्रकारची. चालेल गाईज, हेच तुम्हाला सांगायचं होतं. अख्खा ब्लॉग चेक करा, अवॉर्ड मिळाला आहे, कसं कसं काय काय नियोजन झालं आहे. चालते, स्टे ट्यून. भरती आहे आणि तो पोलीस आणि छोटा मुलगाही पोलीस भरतीची तयारी करत आहे. खूप कष्टातून त्यांनी मुलं वाढवली आणि अशी हिरे जन्माला घातली. खूप खूप म्हणजे असे हिरे असतात त्या आईवडिलांनी जन्माला घातलेले असतात, गावागावात असतात. हे खूप मोठं व्यासपीठ या लोकांना मिळत नाही, पण आमच्या नवक्रांती संस्थेच्या वतीने आम्ही असे गावागावातून हिरे शोधून काढतो आणि यांना हे व्यासपीठ आमचं छोटं व्यासपीठ सन्मान करतो. आणि या सर्व सत्कार मूर्तींना असंच तुम्ही मुलांवरती संस्कार करत राहा आणि आम्हालाही सहकार्य करत राहा. होतो देवाचा अमृतावनी गोड पादिरास पाना, तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्माची लागय तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्ली पाळीत फिरे अनाथ मारी. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्माची लागय तुझे उपकार फिटणार नाही. झाडाची तू काळी करुणी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट नाही केले नाही कोणी. तुझ्या उपकाराला कधी विसरणार नाही. अनमोल जन्माची लागय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्माची लागय तुझे उपकार फिटणार नाही. धन्यवाद. उपक्रम सरकारपर्यंत पोहोचवणे, संघटित झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे, आदर्श सामाजिक संस्था हा पुरस्कार देण्यात येत आहे. खाली इथं बसलं तरी चालेल. तुझ्या हातामध्ये होतं. बरं, आणखीन एक जे आता उभे त्यांनी थोडं खाली बसा, म्हणजे मागचे मान्यवर पण दिसतील. स्टेजवरती खाली बसा जेणेकरून मागचे मान्यवर दिसतील. काय आणखीन वाढू द्या. हा गुणांनी. मानदेश प्राईम न्यूज संपादक सचिन नारायण सिंगारे. आपण आजपर्यंत आपल्या मानदेश प्राईम न्यूजच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, ग्रामीण अशा विविध बातम्या लोकांपर्यंत पोहोचवत आहात. आपल्या या आलोय गाईज होंडाच्या शोरूमला. नमस्कार.
सोबत पाटील KP स्पीक्स होंडा शोरूमला. होंडा शोरूमला आले तरी असं म्हणणं गरीब गरीब तो जरा फॅमिलीसाठी खरेदी बघत होतो. शाईन घ्यायची होती, शाईन 125 आपल्या घरी बघत. त्यामुळं पाटलांना आणलं. पाटलाने वेगळीच गाडी दाखवली. कुठली? CB 200X. पाटील म्हणतात काय काय म्हणताय पाटील सांगा. हां मोठ्यानं. हां इथं एक बाळ. हां बाजूला पिशव्या अडकावी जागा दिली आणि फक्त टायरात नाही गेलं. फॅमिली संपली. मग पदरन ही गेलं नाही, पिशव्या नाही गेल्या पाहिजे टायरात. आणि निघाले सासरवाडीला मग आमरच प्यायला. फंडिंग मेंटेन करत असले युट्यूबवर कोण हो कोणाला हेल्प करायची लोन होणार गेले म्हणून आमचं लोन व्हायला गेले. गरिबी तात्काळ चालू. गरिबी खूप गरिबी. मदत करा. तुम्हाला QR टाकतो एडिट करून इथं QR टाकतो. गरीबाला पैसे टाका गरीबाला काय विषय नाही. मदत करा तेवढीच. आपल्याला ती गाडी दाखवा. ही गाडी घ्यायची होंडा शाईन. फक्त कलर वेगळा घ्यायचा. ही जरा ब्लू कलर आहे आपल्याला. ब्लॅक किंवा ग्रे मधला कलर आहे. मॅट ते कलर घ्यायचा आहे. हेच कलर बरोबर. हा हेच कलर काय विषय नाही. मग आपल्याला ती गाडी घ्यायची. वडिलांना गिफ्ट द्यायची. काय पाटील? कोणाचे पैसे? हा वडिलांच्या पैशाने. आपल्या वडिलांच्या पैशाने वडिलांना गिफ्ट द्यायची गाडी असा विषय. आता बघतो काढतो कोटेशन सांगतो तुम्हाला सगळं नियोजन काय काय विषय कितीला बसते. कलर आहे कुठला? हा एक कलर आहे लाल मध्ये. लाल आहे, ब्ल्यू आहे आतमध्ये. हा ब्लू बघितला. ब्लॅक का? रेड आणि ब्लॅक मॅट ग्रे आहे तिकडे. सर्व्हिसिंगला आली आज आलोय काहीतरी नवीन ट्राय करायला. नवीन काहीतरी खाऊ. आज भूक पण लागलेली ह्या टायमिंगला म्हणून आलोय इंडिया भेळ हाऊस इथं आलोय. विषय असा आहे की मी आणि सोबत कार्तिक पाटील दोघं आले होते. जरा भूक लागलेली आणि आमच्या महाराज आधीच आत येऊन बसल्यात. त्यांना जरा जास्तच भूक लागलेली. मला पण लागली काही विषय नाही. आता कोणती मटकी भेळ आपल्या रेग्युलर तेज नको तोंडाचं पाणी काढतात. नको तिथलं पाणी येईल. गोळ होईल सगळं. आधी जरा कंडिशन योग्य नाही, टायमिंग पण योग्य नाही. म्हणलं जरा भेळ खाऊया. आणि मी पहिल्यांदा आलोय. तुम्ही त्याला लय वेळेस बेस्ट आहे का भेळसाठी माझी बऱ्यापैकी पाटील मी बारामतीत आहे ना. लय भेळ खाल्लीच नाही. काय नाव आहे ते सिटीन मधून नाही आपलं नक्षत्र घ्यायचं. चिंतामणी पाटील हॉटेल रस्त्यावर गाडी असते ती शिवनेरी काय पाटील नावच आहे. पाटील आहे का? जाऊ दे आपण जाऊ एकदा तुला. मी शिवनेरीला गेलो, चिंतामणीला गेलो. बारामतीत लय भेळ त्याच्यावर ब्लॉक काढायचा एक दिवस त्याच्यावर काढू आपण. मी आहे ना बारामतीत लय काय खाल्लंय. ते श्रीरामची दाबेली ती लय भारी. सँडविच सगळं असतं एकदम. पण आता भेळचाच कधी संपर्क झाला नाही. स्वतः मॅगडीत काय म्हणलं किती वेळ रोज खावा. कुठं लोक पण ते मॅगडीचं कुठं आपल्याला हे राहिले विशेष वाटत नाही. तिथं कसं आहे जरा स्ट्रीट फूड म्हणलं की नको वाटतंय. नाही खाऊ वाटतंय. ते मॅगडीतलं नको वाटतंय. मॅगडीत भेळ असते तुम्ही करा की मॅगडीतल्या मॅनेजरला म्हणतो की सर भेळ चालू गरीबाचे घ्या. आली आपली भेळ. पाटील घ्यायला आणायला मस्तपैकी पाटील घेऊन आलेले भेळ आपल्यासाठी. थंडगार गरम गरम भेळ. चेक करा भेळ खाऊन सांगा मला. पहिला घास खाऊन रिव्ह्यू सांगा डायरेक्ट कशी भेळ. पहिला घास खाल्लेला आहे मस्तपैकी तोंडात गेलं. कशी मोठ्याने सांगा. एक नंबर. तिखट गोड आंबट काय 5 पैकी किती स्टार? 5 पैकी 5 स्टार. भूक लागल्यामुळे काय जरी दिलं तरी गोडच लागत असतं असा विषय. मी खातो आणि तुम्हाला मी पण सांगतो टेस्ट करून.
मस्त वेळ एक नंबर. जरा नॉर्मल कमी तिकट बाहेरच्या पेक्षा आहे ना कमी तिकट असं जाणवतं. तिकटच दिले तिथे तिकट टाकून घ्यायचं. भारी सिस्टीम आहे. बस 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 लय तिकट करचाल पाटील गोजाळा काढचाल पाटील सगळं राग काढतील माझ्यावर. जेवढा राग आहे तेवढा सगळं टाकतील तिकट 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 करून टाकतील. ते भेळ खातो भेटतो थोड्या वेळात. करा सीन चेक करा. बैलगाड्याच बैलगाड्या आल्यात मग चेक करा बैलगाड्या कशा चालल्यात. खूप दिवसांना असलं काहीतरी बघायला भेटलंय. ही सीन कसं झालाय बाजूनं आधुनिक बारामती आणि जुनी बारामती आज दिसायला लागले. बैलगाड्या लय खूप बैलगाड्या. ही मला वाटतं ऊसतोडी कामगारांच्या बैलगाड्या. ती ऊसतोडवाली ही निघाल्यात. सिसीचा असा रस्ता मस्तपैकी रात्रीचा आणि त्यामध्ये बैलगाड्या असं नैसर्गिक दिसायला लागले. जुन्या काळातलं काय आम्ही पण आलोय आता सध्या आलोय आम्ही पाणीपुरी खायला. चेक करा गायचं पाणीपुरी. पाटील काय विषय पाणीपुरीचा चांगली का भैया नाम क्या है तुम्हारा? अर्जुन. यूट्यूब जाएगा. लाइक शेयर सब्सक्राइब बोलो ना. क्या अर्जुन भाई है अपना पानीपुरी बनाता है. अर्जुन है ना. पेन्सिल चौकात काय सीसी वरती सीसीच्या रोडला या ज्यांना यायचं असेल ते येऊ शकता. काही विषय नाही. हवा दिल्या अर्जुनला पाणीपुरी. सगळ्यांनी या खायला ज्यांना पाणीपुरी आवडते काही विषय नाही. मी पण खातो.